Example number 3. In a triangle ABC, angle ACB is of 90 degree. Segment CD is perpendicular on AB. Also, segment DE is perpendicular on BC or CB. We have to show that CD square into AC is equal to AD into AB into DE. गणित दिसायला मोठं असलं तरी सोडवायला एकदम सोपं आहे. कसं सोडवायचे त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. In a triangle ABC, in a triangle ABC, angle ACB is of 90 degree. It is given. So also CD is a perpendicular. Segment CD is a perpendicular on AB. It is also given. ह्या दोन गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. So therefore, by geometric mean property, या ठिकाणी काय सांगते? CD square is equal to AD into B किंवा DB. इक्वेशन नंबर 1 याला इक्वेशन नंबर की जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी की जी आपल्याला एक्झाम ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये आहे त्या प्रॉपर्टीचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. नाउ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल पण आपण विचार केलेला आहे. सो इन द फिगर, because this is a 90 degree triangle, CDB is also 90 degree triangle, DEB is also 90 degree triangle, DEC is also 90 degree. म्हणजे यामध्ये जेवढे काही त्रिकोण तयार होतील ते सगळेचे सगळे 90 डिग्री ट्रायंगल आहे आणि त्यामुळे आपल्याला सिमिलॅरिटी टेस्ट या ठिकाणी ट्रायंगलची वापरता येईल. सो बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, बाय सिमिलॅरिटी of right angle triangle, आपल्याला दोनच महत्त्वाचे जे त्रिकोण पाहिजे त्यांचाच विचार या ठिकाणी आपण करूया. ट्रायंगल BED is similar to triangle BCA. एवढ्याचाच विचार करूया. म्हणजे आपण काय केलं? BED याला ट्रायंगल 1 म्हणतो आणि BCA हा मोठा पूर्ण मूळ जो त्रिकोण आहे तो, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले कारण यातले सगळे ट्रायंगल हे राईट अँगल असल्यामुळे बाय सिमिलॅरिटी टेस्ट की जे आपण पाहिलेली आहे त्यानुसार या ठिकाणी हे दोन ट्रायंगल या ठिकाणी सिमिलर आहेत असं म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे एकदा का ट्रायंगल सिमिलर झाले की त्याच्या बाजू या प्रोपोर्शन मध्ये असतात. त्यामुळे BE डिवायडेड बाय BC which is equal to ED divided by CA which is equal to BD divided by BA. आता यातल्या या तिन्ही बाजू लागणार नाही आहेत. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, आपल्याला तिन्ही बाजू लागणार नाहीत. आपल्याला कोणत्या बाजू लागणार आहेत त्याचाच विचार करूया. त्यामुळं या ठिकाणी आपण डायरेक्ट खाली लिहिणार आहोत BD divided by BA is equal to DE डिवायडेड बाय AC. मधून उत्तराकडे बघायचं म्हणजे लक्षात येईल आपल्याला काय लागणार आहे ते इथं आपल्या लक्षात येईल. आता या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा की आता AB DE AC या सगळ्या बाजू या ठिकाणी आपल्याला पाहिजेत आहेत. आता फक्त या ठिकाणी आपल्याला करावं लागेल BD is equal to AB into DE डिवायडेड बाय AC. आता हीच किंमत या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये आपण मांडणार आहोत, BD ची किंमत. सो या ठिकाणी इक्वेशन 1 becomes किंवा put this value in equation 1 असं म्हटलं तरी काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. CD square is equal to काय आहे? AD आहे तसंच या ठिकाणी आपल्याला ठेवावं लागणार आहे. त्यामुळे ते आपण ठेवलेलं आहे AD into BD ची किंमत, DB म्हणजेच BD, AB into DE डिवायडेड बाय AC. हेच आपल्याला कसं लिहिता येईल? CD square is equal to बघा AD अंशामध्ये आलं, AB आलं, DE पण आलं आणि छेदामध्ये AC आहे.
ते या ठिकाणी पुढच्या स्टेपला आपण या बाजूला घेऊन जाणार आहोत. त्यामुळे CD स्क्वेअर इंटू AC इज इक्वल टू AD इंटू AB इंटू DE अँड दॅट इज द आन्सर दॅट वी हॅव टू आस्क. या पद्धतीने या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला मिळेल. दिसायला मोठं असलं तरी सोडवायला ऍट इज एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं. जॉमेट्रिक मीन आणि सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल या दोन कन्सेप्ट या गणितामध्ये आपण वापरलेल्या आहेत. Example number 5. In a triangle ABC, angle ABC is of 135. We have to prove that AC square is equal to AB square plus BC square for plus 4 times of area of triangle ABC that we have to prove here. For this, we have to make a construction. Draw segment AD on line BC such that B dash D dash C. Now from figure angle ABC plus angle ABD is equal to 180 degree linear pair. पण आपल्याला ABC चं नाम दिलेलं आहे. Therefore 135 plus angle ABD is equal to 180. So angle ABD is equal to 180 minus 135 which is equal to 5 and 5 10 8 4 गेले 4 राहिले 45 degree. So now in a triangle ADB, angle D is of 90 degree. Again angle ABD आत्ताच आपण काढलेले आहे which is equal to 45 degree. आता एक बघा ABD मधला D 90 आहे, त्यानंतर ABD हा जर 45 असेल तर हा रिमेनिंग ADAC सुद्धा 45 असणार आहे, कारण 90 आणि 45 180 मधून गेले की हा सुद्धा 45 या ठिकाणी येणार आहे. Therefore angle DAB is also 45 degree remaining angle and therefore triangle ADB is of 45 degree and 90 degree triangle. आता एकदा का हा 45 90 चा अँगल झाला की आपल्याला या ठिकाणी त्याचे असणारे रूल्स आपल्याला वापरता येतील. म्हणजे आता काय झालं की हा 45 त्यामुळं याच्या समोरची बाजू DB याच्या समोरची बाजू AD ह्या सारख्या झाल्या. नेक्स्ट लाईन AD is equal to DB which is equal to 1 divided by √2 into AB side opposite to 45 degree angle. Side opposite to 45 degree angle. म्हणजे या ठिकाणी AD आणि DB ची किंमत ही 1 divided by √2 into AB इतकी झाली. आपण याचा आधार घेतलेला आहे साइड अपोजिट टू 45 डिग्री. नाउ कन्सिडर राइट अँगल ट्रायंगल. कन्सिडर राइट अँगल ट्रायंगल ADC. पूर्ण ADC हा जर राइट अँगल ट्रायंगल असेल तर बाय पायथागोरस थेरम AC square is equal to AD square plus DC square. By Pythagoras theorem AC square is equal to AD square plus DC square. या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. पैकी AD ची किंमत 1 divided by √2 into AB 1 upon √2 into AB ब्रॅकेट्स प्लस आता DC कसं तयार झालेलं आहे DB plus BC तसंच मांडून टाका. DB
प्लस BC ब्रॅकेट स्क्वेअर D डॅश B डॅश C रिजन विच इज इक्वल टू, आता वर्ग झाला 1/2 AB स्क्वेअर प्लस A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर, यानुसार त्याचं जर आपण एक्सपान्शन केलं तर DB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BD इंटू BC. आता BD ची किंमत पण किती आहे, 1/2 AB. जिथे जिथं या ठिकाणी BD आहे तिथे तिथे ती किंमत या ठिकाणी आपल्याला घालावी लागेल. सो इज इक्वल टू 1/2 AB स्क्वेअर आहे असं ठेवा प्लस DB स्क्वेअर म्हणजेच 1/2 AB कंसाचा वर्ग अधिक BC आपल्याला जसे तसेच ठेवायचे BC आहे असं ठेवा BC स्क्वेअर प्लस 2 इंटू BD, परत BD ची किंमत 1/2 AB इंटू BC. या पद्धतीने या सगळ्या किमती आपण या ठिकाणी ठेवून टाकू शकतो. हे ठेवून टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याला जो विचार करायचा आहे तो विचार या पद्धतीने करायचा आहे. 1/2 AB स्क्वेअर प्लस 1/2 AB स्क्वेअर, आता मी मगाशी सांगितलं होतं, प्लस BC स्क्वेअर प्लस आता इथे बघा 2 इंटू 1/√2 इंटू AB, याची किंमत AD, त्यामुळे इथं AD इंटू BC या पद्धतीने या ठिकाणी आलं. यानंतर आता पुढच्या भागामध्ये हे AC स्क्वेअर घेऊया. AC स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 AB स्क्वेअर, 1/2 अर्धा आणि अर्ध पूर्ण AB स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर BC स्क्वेअर आहे असं, या दोघांचं AB स्क्वेअर झालं BC स्क्वेअर प्लस 2AD इंटू BC. नाउ area of a triangle ABC which is equal to area of a triangle ABC चा area 1/2 BC इंटू BC that is a base into height that is AD. So 2 times of, by taking cross multiplication we can write, किंवा आपल्याला इथे 4 घ्यायचे दिले, दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय 4 ऑफ EI दाखवायचे. सो मल्टिप्लाइड बोथ साइड बाय 4 इंटू एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC which is equal to 4 into 1/2 into BC into AD. So दोन्ही 4, so 4 times of area of a triangle ABC which is equal to 2 into BC into AD. आता याला या ठिकाणी इक्वेशन, आता बघा आपण कुठपर्यंत आलेलो आहे, या ठिकाणी आपल्याला दाखवायचे काय, AC स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर 2 टाइम्स ऑफ एरिया 2 टाइम्स ऑफ AD इंटू BC 2 टाइम्स ऑफ AD इंटू BC ची किंमत जर इथं मांडली आपण, सो आता याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन, मी हे पुसतोय म्हणजे लक्षात घे, उत्तर प्रश्न मुद्दाम ठेवतोय. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा काय काय करायचं, AC स्क्वेअर आहे असं ठेवायचंय बरोबर, AB स्क्वेअर इक्वेशन 1 कडे बघा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इथपर्यंत बरोबर आहे. आता इथे आपण 2AD इंटू BC घेतलेला आहे, 2AD इंटू BC ची किंमत काय झाली, 4 टाइम्स ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC and that is we have to prove here. या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. फक्त ऍडजस्टमेंट आहे आणि ते ऍडजस्टमेंट लक्षात ठेवली की इथं कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम येत नाही. Example number 6. Triangle PQR is a right angle triangle at Q. QR is equal to B. Small a is equal to area of triangle PQR चा area. If
QR is perpendicular, QN पाहिजे बरं का, QN is a perpendicular on PR. We have to prove that QN is equal to 2 times of A into B divided by square root of B square plus 4A square. That we have to prove here. Now, as A is equal to area of a triangle, area of a triangle PQR. So A is equal to, what is the formula of area of triangle PQR? That is 1/2 base into height, which is equal to, A is equal to 1/2 base, that is QR, into height, that is PQ. So which is equal to 1/2 QR ची किंमत B दिलेली आहे, B into PQ. So PQ is equal to 2A divided by B, equation number 1. 2A divided by B, Q is equal to. So consider right angle triangle PQR. So by Pythagoras theorem, PR square is equal to PQ square plus QR square from figure. By putting the values PQ, so PR square is equal to PQ square, that is 2A divided by B bracket square, plus QR square, that is B square, B bracket square, which is equal to, so PR square is equal to 2A 4A square B square plus B square, which, so by taking square root of both sides, PR is equal to square root of 4A square divided by B square plus B square, which is equal to 4A square plus B square into B square, that is B raised to 4 divided by B square, equation number 2. म्हणजे PR ची किंमत या ठिकाणी आपण मिळवली. By similarity of right angle triangle, which triangles we have to show similar? That is the triangle PQN is similar to triangle PRQ, PQN हा ट्रायंगल, आणि दुसरा PRQ हा मोठा ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवलेले आहेत. त्यामुळे PQ divided by PR, which is equal to QN divided by RQ, which is equal to PN divided by PQ. याला आधार आपल्याला देता येईल या ठिकाणी corresponding side of similar triangle. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता यातलं सगळं नको आहे आपल्याला काहीच पाहिजे. कोणतं पाहिजे आपल्याला? PQ divided by PR is equal to QN divided by RQ. म्हणून आता कशाची किंमत काढायची आपल्याला? QN ची किंमत काढायची. सो QN is equal to PQ into RQ divided by PR. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आता या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, 1 मध्ये काय लिहिले बघा आपण या ठिकाणी 2A divided by B into B या पद्धतीने, म्हणजे या सगळ्या किमती. सो फ्रॉम इक्वेशन 1
या सगळ्यावरून या ठिकाणी आपण PQ ची किंमत, PR ची किंमत आणि आपल्याला QN बरोबर दाखवायचे, म्हणजे या किमती या ठिकाणी आपल्याला बदलायचे. मी या ठिकाणी हे पुसतोय, याची काय आवश्यकता नाहीये. सो QN इज इक्वल टू PQ ची किंमत किती काढली आपण या ठिकाणी? पहिल्यांदा 2A डिवायडेड बाय B इंटू RQ ची किंमत किंवा QR ची किंमत किती? B ती दिलेली आपल्याला, डिवायडेड बाय नेक्स्ट आपल्याला PR ची किंमत आपण ऑलरेडी या ठिकाणी काढलेली आहे, ती किंमत आहे अशी या ठिकाणी ठेवून टाका. 4A² प्लस B⁴ डिवायडेड बाय B². म्हणून या ठिकाणी इज इक्वल टू BB गेट्स कॅन्सल, 2A डिवायडेड बाय, आता याचं जर वर्गमूळ काढलं तर ते वर्गमूळ या पद्धतीने येईल. 4A² प्लस B⁴ डिवायडेड बाय B, आणि हा B जर वर गेला तर या ठिकाणी उत्तर येईल QN इज इक्वल टू 2A इंटू B डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ B⁴ प्लस 4A² and that is the answer that completes your question. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळून जाईल. हा एक प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाचा वाटतो.